नमस्कार. आज आपण महात्मा फुले यांचे स्त्रीविषयक विचार यावर चर्चा करणार आहोत. महात्मा फुलेंच्या विचारांवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की महात्मा फुलेंचं कार्य हे सामाजिक समतेचं कार्य आहे. समता समाजामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी दिलेले योगदान हे सर्व महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येतं. आज आपण महात्मा फुलेंच्या स्त्रीविषयक विचारावर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय समाजाची जी संरचना होती ही संरचना त्या कालखंडामध्ये जातीभेद, लिंगभेद यावर आधारित होती. जात व लिंगाच्या आधारे श्रेष्ठ कनिष्ठत्व, स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव समाजामध्ये केला जात होता. जाती व लिंगाच्याच आधारे कार्याची सुद्धा विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. भारतीय समाज व्यवस्थेचं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही भारतीय समाजव्यवस्था त्या कालखंडामध्ये पूर्णतः शोषण व्यवस्थेवर आधारित होती. वरिष्ठ जातीने कनिष्ठ जातीला बंधनात ठेवून त्यांचं शोषण करण्याचं कार्य हे अविरतपणे त्या कालखंडामध्ये सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. जात व लिंगाच्या आधारे होणारं शोषण नाकारून सामाजिक समतेचा विचार मांडणारे समाजक्रांतिकारक म्हणून आपल्याला महात्मा फुलेंचा विचार करता येतो. महात्मा फुले हे पहिले समाजक्रांतिकारक पुरुष असलेले आपल्याला दिसून येतात की ज्यांनी सामाजिक समतेचा विचार मांडला, स्त्रीमुक्तीचा संदेश दिला. स्त्रियांचं जे पूर्वी पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये, भारतीय समाजव्यवस्थेमध्ये चूल आणि मूल एवढं क्षेत्र मर्यादित होतं, बंदिस्त होतं, अनेक बंधनं स्त्रियांवर लादलेली होती. या बंधनातून स्त्रीला मुक्त करणे, स्त्रियांना बाहेर काढणं ही व्यवस्था महात्मा फुले यांनी केलेली आपल्याला दिसून येते. स्त्रियांना नवीन क्षेत्रामध्ये जे प्रवेश मिळाला त्या पाठीमागचं योगदान हे महात्मा फुलेंचंच असलेलं आपल्याला दिसून येतं. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे, स्त्रीला तिचे हक्क मिळाले पाहिजे यासाठी सातत्याने आपला लढा उभा करणारे महात्मा फुले हे समाजक्रांतिकारक होते असं आपल्याला सांगता येतं. महात्मा फुलेंच्या विचाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं स्त्री स्वातंत्र्याचा विचार हा त्यांनी मांडला. महात्मा फुलेंनी त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून सर्व प्राणीमात्रांना मानव प्राणी हा श्रेष्ठ आहे अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. मानव प्राण्यात मध्ये देखील स्त्री ही सर्वात श्रेष्ठ आहे असाही विचार त्यांनी मांडला. स्त्रियांचे वर्तन हे नेहमीच सेवाभावी वृत्तीचं असतं असा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. कुटुंबात सर्वांची काळजी घेणं, सर्व सभासदांचा योग्य सांभाळ करणं, सभासदांची जबाबदारी पेलवणं, सर्व सभासदांना सांभाळून घेणं हे सातत्याने स्त्री करताना आपल्याला कुटुंबातून दिसून येते. पारंपरिक पद्धतीने जर स्त्री विधवा झाली तर ती पतीसोबत सती जात होती. परंतु महात्मा फुलेंनी असा विचार मांडला की जर पती वारल्यानंतर स्त्री सती जात असेल तर महात्मा फुले म्हणतात पत्नीच्या निधनानंतर पती का सती जात नाही. सती जाण्याची प्रथा ही प्रामुख्याने स्त्रियांचं शोषण करणारी प्रथा आहे, स्त्रियांवर अत्याचार करणारी प्रथा आहे. अशा पद्धतीचा विचार हा त्यांनी मांडला आणि ह्या स्त्री शोषणाला त्यांनी समाज व्यवस्थेमध्ये होणाऱ्या या स्त्री शोषणाला
महात्मा फुलेंनी विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुलेंनी सतीप्रथेला विरोध केला. त्यांनी सांगितलं की ही जी प्रथा आहे ही समाजातील अनिष्ट प्रथा आहे, ती स्त्रियांचं शोषण करणारी प्रथा आहे. महात्मा फुले यांनी सातत्याने आपल्या विचारातून अशा पद्धतीचे क्रांतिकारक विचार मांडले आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. स्त्री पुरुष तुलना करताना त्यांनी सातत्याने हेच सांगितलं की स्त्रिया आणि पुरुष हे नेहमी पुरुष स्त्रियांचं शोषण करत असलेले आपल्याला दिसून येतात. ही व्यवस्था शोषणावर आधारित आहे, स्त्री शोषणावर आधारित आहे आणि स्त्रियांचं हे शोषण समाज व्यवस्थेतलं थांबलं पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. ते म्हणतात धर्माच्या आधारे देखील स्त्रियांचं शोषण सुरू होतं. त्यालाही विरोध त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय समाजात धर्माने स्त्रियांवर अनेक बंधनं लादलेली आहेत. त्यामध्ये अनेक रूढी परंपरा अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सतीप्रथा, मुरळी प्रथा, हुंडाबळी, वेश्या व्यवसाय, परित्यक्ता इत्यादी प्रथांच्या आधारे समाजामध्ये हे धार्मिकतेचं नाव घेऊन स्त्रियांचं शोषण सुरू आहे. हे शोषण धर्माच्या नावावर होणारं स्त्रियांचं शोषण हे थांबलं पाहिजे आणि सर्व धर्माने स्त्रियांना समान वर्तणूक देऊन स्त्रियांना समानतेची वर्तणूक दिली पाहिजे. धर्माने देखील स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. सार्वजनिक सत्यधर्माची त्यांनी स्थापना केली आणि सार्वजनिक सत्यधर्मामध्ये कोणत्याही स्त्रियांचं शोषण होणार नाही, स्त्री प्रथेला विरोध हा त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी सर्वांना समान हक्काचा विचार सार्वजनिक सत्यधर्मातून मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर स्त्रिया शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुलेंचं स्त्री शिक्षणातलं कार्य आपण सर्वांना ज्ञात आहे. स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुलेंनी शिक्षणावर अधिक भर दिला आणि मग त्यांनी सांगितलं की समाजामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचा जर विचार केला तर अर्धी संख्या, जवळपास समाजामधली अर्धी संख्या स्त्रियांची आहे आणि त्यांना जर तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलात तर समाजाचा विकास कदापिही होणार नाही अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार हा महात्मा फुलेंनी केलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली आणि सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे की सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण देऊन स्त्री शिक्षिका, पहिल्या स्त्री शिक्षिका करण्याचं कार्य हे महात्मा फुलेंनी केलं. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली आणि पुण्यामधल्या भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1948 रोजी ही शाळा सुरू झाली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्या होत्या. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा आग्रह हा कायम ठेवलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी सांगितलं की एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होईल, पूर्ण कुटुंबाला त्या स्त्री शिक्षणाची मदत होईल अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग जी हजारो वर्षापासून स्त्री शिक्षणावर बंधनं होती, स्त्रीला चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित करून ठेवलेलं होतं, हे सगळं कार्य आपण पाहतो की स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला आणि मग मोठ्या प्रमाणावर त्यांना सुद्धा स्त्री शिक्षणासाठी ते करत असलेल्या कार्याला विरोध देखील अनेकांनी केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु कुठेही महात्मा फुले डगमगले नाही आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, प्रसार केला, स्त्री शिक्षणाला सुरुवात केली आणि समाजामध्ये एक नवी क्रांती, समाजामध्ये एक नवी व्यवस्था निर्माण करण्याचं कार्य हे महात्मा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. स्त्री शिक्षण घेतल्यानंतर धर्मबुडी होईल, ती व्यभिचारी बनेल अशा पद्धतीचे आरोप किंवा अशा पद्धतीची धारणा ही धर्माने पसरवल्या जात होती आणि याविरुद्ध स्त्री शिक्षणासाठी शाळा काढून प्रत्येक समाजामध्ये स्त्री ही शिकली पाहिजे, प्रत्येक जाती धर्मातली स्त्री शिकली पाहिजे आणि स्त्री जर शिक्षण घेतलं तर ती पूर्ण कुटुंबाचा उद्धार करेल अशा पद्धतीचा विचार हा महात्मा फुलेंनी मांडलेला आपल्याला दिसून येतो.
विचार मांडले आणि तशा पद्धतीचं कार्य देखील सुरू केलं आणि पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बालविवाह प्रथेविरुद्धची सुद्धा भूमिका ही महात्मा फुलेंनी मांडलेली आपल्याला दिसून येते, की महात्मा फुले म्हणतात की त्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर मुलींचे जे काही विवाह होत होते ती बालविवाह होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर होतं. मुलीचा पती हा खूप वयाने मोठा असे आणि त्याच्यासोबत लहान मुलींचे विवाह हे होत असत आणि बालविवाहामुळेच ते म्हणतात बहुजन समाजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. बालविवाहाची प्रथा ही अत्यंत चुकीची आहे अशा पद्धतीची धारणा त्यांची होती आणि त्यांनी त्या विरुद्धचं कार्य हे केलं की बालविवाहाची प्रथा बंद झाली पाहिजे. बालविवाह प्रथेमुळे स्त्रियांवर अनेक प्रकारचे अन्याय आणि अत्याचार होतात. स्त्रियांचं जर आपण प्रमाण पाहिलं तर बालविधवांचं प्रमाण हे स्त्रियांचं अधिक आहे आणि ते बालविवाहाच्या प्रथेमुळे आहे अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. बालविवाहामुळे स्त्रियांना गुलामापेक्षाही हीन वागणूक दिली जाते अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी सांगितलं की विवाहाच्या वयाचा कायदा मंजूर केला पाहिजे आणि मुलांचं वय हे 19 वर्ष तर मुलीचं वय हे 11 वर्ष असावं असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं. आणि ही जी काही बालविवाहाची प्रथा होती ती बंद झाली पाहिजे. बालविवाहाच्या प्रथेमुळे समाजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. समाजामधले अनेक जे प्रश्न निर्माण होत आहेत ते केवळ बालविवाह प्रथेमुळे होत आहेत. स्त्रियांचं जे शोषण होत आहे, बालविधवांचं जे समाजातलं प्रमाण वाढत आहे, हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर समाजातली ही बालविवाहाची प्रथा बंद झाली पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला आणि स्त्रियांची बाजू घेतली. स्त्रियांच्या उद्धारासाठीचं कार्य त्यांनी हे केलेलं आपल्याला दिसून येतं की जे स्त्रियांचे बालविवाह होत होते, बालविधवांचं प्रमाण वाढत होतं समाजातलं आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की हे बालविवाहाची प्रथाच मुळात नष्ट जर झाली तर निश्चितपणे स्त्रियांवर होणारा अन्याय आणि अत्याचार कमी होईल, समाजातली बालविधवांचं प्रमाण देखील कमी होईल. त्यानंतर त्यांनी विधवांच्या संदर्भामध्ये, विधवा स्त्रियांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपले काही विचार हे मांडलेले आपल्याला दिसून येतात. ते म्हणतात की स्त्री ही कोणत्याही जातीची असो परंतु समाजामध्ये जे विधवांवर बंधनं होती, जी जाती धर्मातली कोणत्या स्त्री असली तरी विधवा म्हणून तिच्यासोबतचं जे होणारं वर्तन आहे ते अत्यंत चुकीचं वर्तन होतं. समाजामध्ये तिचं हे शोषण करणारं वर्तन होतं, स्त्रियांना कमी लेखणारं वर्तन होतं. आणि मग स्त्रिया विधवा जर झाल्या तर आपल्याला माहीत होतं की स्त्रियांचे केस कापल्या जायचे, स्त्रियांचं मुंडन केलं जायचं, तिने वस्त्रही कशा पद्धतीची घालावी त्यावर बंधनं होती, म्हणजे तिच्या वेशभूषेवर बंधनं होती, तिच्या प्रथा परंपरेवर बंधनं होती. स्त्री जर एखाद्या वेळी विधवा झाली तर ती चांगल्या कार्यक्रमाला, शुभ कार्यक्रमाला जाऊ शकत नव्हती. तिला विधवा स्त्री ही अशुभ मानल्या जात होती समाजातली आणि विधवा स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे अधिकार हे नव्हते. अनेक प्रकारे बंधनामध्ये त्या विधवा स्त्रीला अडकवलेलं होतं. आणि मग आपण पाहतो की काकस्पर्श नावाचा मराठी चित्रपट जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की त्या कालखंडामध्ये किती मोठ्या प्रमाणावर विधवा स्त्रियांवर कडक अशा पद्धतीचे निर्बंध हे घातलेले होते. आणि मग हे निर्बंध कमी झाले पाहिजे, ह्या निर्बंधातून स्त्री मुक्त झाली पाहिजे. विधवा स्त्रीला मुक्त करण्याचं कार्य, विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह झाले पाहिजे. तिला कोणत्याही पद्धतीने एकदा विधवा झाल्यानंतर पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. आणि मग या विरुद्धचा आवाज हा सर्वप्रथम समाजक्रांतिकारक महात्मा फुले यांनी उचललेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी आपलं पाऊल या दिशेने सुद्धा वळवलेलं दिसून येतं. म्हणजे विधवा स्त्रिया समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर होत्या आणि त्यांच्यावर असलेली बंधनं ही कशा पद्धतीची अन्यायकारक आहेत याचा विचार हा त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की स्त्रियांच्या जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. हे जे काही विकृत बंधनं आहेत, ही जी काही तिचं होणारं शोषण आहे हे थांबलं पाहिजे. आणि मग त्यासाठी त्यांनी विधवा पुनर्विवाहाला त्यांनी मान्यता दिली. विधवांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. विधवांसाठी अनाथ विधवांसाठी त्यांनी आपल्याला माहिती आहे की आश्रम सुरू केला आणि विधवां पुनर्विवाह झालाच पाहिजे, समाजामध्ये या विरुद्धचा कायदा करण्यात यावा अशा पद्धतीचे त्यांनी सांगितलं. आणि जर
विधवा झाल्यानंतर जे केश कर्तन केल्या जात होतं, जे स्त्रियांचे केस काढल्या जात होते, त्या न्हाव्याला त्यांनी परवानगी देऊ नये. त्या न्हाव्याविरुद्ध आवाज उठवणं, त्या न्हाव्यांना जागृती करणं, अशा पद्धतीचं कार्य देखील त्यांनी महात्मा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे, विधवा स्त्रियांवरील बंधने आणि त्यांच्या संदर्भामध्ये असलेला अन्याय अत्याचार कमी झाला पाहिजे, अशा पद्धतीचा विचार हा त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ते सांगतात की जाती व्यवस्था आणि स्त्रियांचा जेव्हा आपण विचार करतो, की महात्मा फुले म्हणतात की पुरुषप्रधान संस्कृती जशी नाकारली तसे पुरुषप्रधान समाज व्यवस्था ही नष्ट होऊन स्त्री पुरुष समतेवर आधारित नवी समाज निर्मितीचा विचार हा मांडला गेला पाहिजे. की महात्मा फुले म्हणतात की स्त्रीविषयक विचार मांडताना त्यांच्या लक्षात आलं की स्त्रियांवर होणारे जे काही प्रश्न आहेत, स्त्रियांच्या जीवनामध्ये निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत, ते बहुसंख्य प्रश्न हे जाती व्यवस्था आणि स्त्रिया याच्याशी संबंधित आहेत. आणि स्त्री कोणत्याही जातीतली असो, तिथली जी काही पुरुषप्रधान व्यवस्था आहे, या पुरुषप्रधान व्यवस्थेने हे स्त्रियांच्या संदर्भातले, स्त्रियांच्या जीवन जगण्याविषयीच्या, स्त्रियांच्या भूमिकेविषयीचे अनेक प्रश्न हे निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून ते सांगतात की सर्वात अधिक कष्ट करणारी कुटुंबामध्ये जर आपण पाहिलं तर ती शेतकरी स्त्री आहे. आणि त्यांनी सांगितलं, कुळंबीन म्हणून तिचा उल्लेख हा केलेला आहे की शेती कष्ट करणारी, शेतीमध्ये रात्रंदिवस काम करणारी, शेतामध्ये सगळ्या प्रकारची शेतीची कामं करणारी ही स्त्री आहे, अत्यंत अधिक श्रम करणारी ही स्त्री आहे. आणि ह्या स्त्रियांना आपण जर पाहिलं तर त्या स्त्रियांना तिच्या श्रमानुसार तिला तिचा सन्मान मिळत नाही आहे. आणि म्हणून त्या स्त्रियांच्या श्रमाची मोजणी होत नाही आहे आणि म्हणून तिचा सन्मान होत नाही आहे. अशा पद्धतीने स्त्री ही अतिरिक्त श्रम करते, म्हणजे कुटुंबही सांभाळते आणि शेतीचेही कामं करते, म्हणजे तिचे अतिरिक्त श्रम आहेत आणि त्या श्रमाची किंमत होत नाही आहे. अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. आणि त्यांनी सांगितलं की स्त्रियांचे हे प्रश्न जाती व्यवस्थेशी जरी निगडीत असतात, जातीनुसार स्त्रियांच्या भूमिका, त्यांना मिळणारा दर्जा आणि त्यांची भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे, असा नवा विचार महात्मा फुलेंनी मांडला. स्त्री स्वातंत्र्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी सांगितलं, स्त्री ही उच्च जातीतली असली आणि स्त्री ही कनिष्ठ जातीतली असली तरी स्त्रियांचे प्रश्न, लिंगभेदाच्या आधारे असलेले स्त्रियांचे प्रश्न हे जर पाहिले तर हे सारखे आहेत. विधवा कोणत्याही वरिष्ठ जातीमध्ये स्त्रियांना मिळणारं स्थान हे कनिष्ठच होतं. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की कुटुंबातून मिळणारा स्त्रियांचा दर्जा हा कनिष्ठ स्वरूपाचा होता, हा स्त्रियांचा दर्जा सुधारला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की समाजामध्ये स्त्री पुरुष हे एकाच रथाची दोन चाकं आहेत. जर समाज व्यवस्था आपल्याला पुढे न्यायची असेल तर या रथाची दोन्हीही चाकं पुढे गेली पाहिजे. जर रथाचं एक चाक पुढे गेलं आणि एक चाक जर मागं राहिलं तर तो समाज हा विकास करू शकणार नाही, तो रथ हा पुढे जाऊ शकणार नाही. आणि असंच आहे समाजाचं सुद्धा. समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे रथाची दोन चाकं आहेत. जर आपल्याला आपली समाज पुढे न्यायचा असेल, आपल्या समाजाची प्रगती घडून आणायची असेल, आपल्या समाजाचा विकास घडून आणायचा असेल, भारतीय व्यवस्थेचा आपल्याला विकास घडून आणायचा असेल, तर त्यांनी सांगितलं की समाजातली ही जी काही रथाची दोन चाकं आहेत, स्त्री आणि पुरुष दोघांचाही जर समान विकास झाला, दोघांनाही समान संधी उपलब्ध झाल्या, दोघांनाही जर समान संधी उपलब्ध झाल्या तरच हा रथ, समाजाच्या विकासाचा रथ हा आपल्याला पुढे नेता येईल. अशा पद्धतीने त्यांनी हा विचार मांडला. आणि स्त्रियांना समान संधी उपलब्ध व्हावी, स्त्री शिक्षण मिळावं, विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह व्हावे, स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये समान संधी उपलब्ध व्हावी, जाती व्यवस्थेने होणारं स्त्रियांचं शोषण थांबलं पाहिजे, धर्मव्यवस्थेने होणारं स्त्रियांचं शोषण थांबलं पाहिजे आणि स्त्री पुरुष समता ह्या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीचा स्त्री पुरुष समतेचा विचार हा महात्मा फुलेंनी मांडला. या निमित्तानं महात्मा फुलेंना मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.